माध्यमातून या महिलांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र या महिला कार्यकर्त्या ऐकायला तयार नसल्याने आता या महिला कार्यकर्त्यांना जे आहे ते घेऊन जाताना पोलीस दिसते आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारच्या घोषणा ही महिला देताना दिसते आहे। आणि या महिलेला जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। हे तर दुसरीकडलं चित्र जर बघितलं तर पोलिसांनी आता वाहतूक जी आहे ते सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यात याला बघू शकतो आपण की विदर्भाचं स्वातंत्र्य राज्य झालं पाहिजे, म्हणजे झालं पाहिजे। जिथपर्यंत वेगळा विदर्भ आम्ही बघू काही करू, स्वतंत्र विदर्भ मिळाल्याशिवाय राहणार नाही। केंद्र सरकारने तात्काळ विदर्भ राज्य निर्माण केलं पाहिजे। जिथपर्यंत केंद्र सरकारने विदर्भ राज्य दिलं नाही तिथपर्यंत शेतकरी आत्महत्या आणि कमी होणार नाही। म्हणून आमच्या हक्काचा विदर्भ राज्य केंद्र सरकार मोठी श्रेणी द्यावं एवढी सद्बुद्धी या परमेश्वराने या 2024 मध्ये देण्याची विदर्भवादी या ठिकाणी आक्रमक असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि यांना ताब्यात घेत पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे रस्ता खुला करण्याच्या दृष्टीने, कारण गेल्या तासभरापासून हा रस्ता बंद होता आणि हा रस्ता खुला करण्यासाठी पोलिसांनी जे आहे ते या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे महिला असो किंवा पुरुष कार्यकर्ते ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन साई सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर।